श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, तर तुम्हा सर्वांना मार्गशीर्षच्या हार्दिक शुभेच्छा। तर बघा, सकाळी सकाळी कामं वगैरे झाले, टिफिन वगैरे गेला मुलींचा। अवी तर बाहेरगावीच होते आणि इथे बघा, मी सगळ्यात अगोदर पूजा मांडणीच्या अगोदर तर घरातले अगोदर देव सगळे म्हणजे आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे देवांची। तर त्यांना छान पुसून वगैरे मांडणी करून घेतलेली आहे देवांची। आणि कारण की देवाची पूजा अगोदर यासाठी केली कारण की इथे मला चौरंग मांडायचा होता आणि इकडे साईडला मी कंटेनर ठेवले आहे। तर मी म्हटलं त्याला आता सरकवत वगैरे नाही, तर इथेच पूजा मांडते। त्यामुळे अगोदर तिकडे म्हणजे देवांना धक्काबुक्की नको, जागा आहे मोठी भरपूर, पण तरीसुद्धा अगोदर देवांची पूजा वगैरे करून घेतलेली आहे। देवाजवळ सर्वात अगोदर दिवा लावून घेतलेला आहे। आणि इथे आता मी ॲडजस्ट करत होती की कसं मांडायचं, कसं काय नाही, कारण की आदल्या दिवशी मी काहीच विचार नाही केला होता की कसं मांडायचं आहे, काय मांडायचं आहे। तर हा माझा लहान चौरंग आहे आणि खूप कामाचा चौरंगपाठ आहे हा माझा। तर इथे बघा, आज मी सगळे देवांना वगैरे पिवळे वस्त्रच घातलेले आहे आणि चौरंगपाठावर सुद्धा पिवळाच वस्त्र घातलेला आहे। तर इथे मी बघत होती की इथं टेबल वगैरे लावून मस्त याच्यावरती म्हणजे कळस मांडायचा, कारण की कळस कसा खाली मांडला की तो खूप ठेंगणा दिसतो आणि कळस थोडंसं असं पाटावर वगैरे ठेवला थोडंसं उंच तर खूप छान वाटते। म्हणजे एक म्हणजे देवी आईची मूर्ती अशी उंच वाटते आणि बाकी सगळं सामान म्हणजे खाली राहते, नाहीतर ते तिथल्या तिथं गोंधळल्यासारखं वाटते। तर इथे माझं काही ना काही सुरू होतं, तर दिमाग लावणं सुरू होतं की कसं काय करायचं, काय नाही करायचं। तर इथे माझ्याकडे हा टेबल होता आणि हा मी टेबल किचनमध्येच ठेवते वापरायला। तर बघा, माझं हे सुरू होतं। तर हे दिवाळीत मी देवी आईची पावलं घेतले होते। खूप छान पावलं आहे, जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे पण नाही आहे, बघू शकता तुम्ही। आणि जास्त मोठे मला नव्हतेच पाहिजेत, छोटेच पाहिजे होते, तर छोटे घेतलेले आहे मी। तर बघा, ह्या प्रकारे आहे आणि पुष्कळ प्रकारे व्हेरायटी आहे पावलांची, खूप वेगवेगळ्या प्रकारे छान डिझाईन मिळते। तर मी आता विचार केला की समोर याला मस्त अशी एक तर म्हणजे तो पैजण घेणार, नाही तर त्यालाच पावलांना छान म्हणजे सामान वगैरे आणून स्टेशनरीतून काहीतरी डोकं लावून काहीतरी म्हणजे काहीतरी करायचं, म्हणजे पावलांना सजवायचं, हा विचार सुरू आहे माझा। तर इथे बघा, हा माझ्या काश्याचा तांबा आहे, तर हा मम्मीने दिला होता मला भाऊबीजला। तर मी असं लावून बघत आहे तर खूप जास्त उंच वाटलं मला, कारण की म्हणजे पावलं जास्तच खाली येत आहे आणि कळस जास्त वरतं। तर बघा, माझं जुगाड इथे जुगाड केलेला आहे मी। तर अशी माझ्याकडे एक सिमेंटची वीट होती आणि ही घरातच ठेवते मी सिमेंटच्या विटा, कारण की खूप कामाचे आहे। तर माझ्याकडे असे 4-5 विटा आहे, तर बघू शकता इथे मी ठेवलेली आहे आणि आता इथे ॲडजस्ट करत आहे मी। तर आता ते विचारच करत आहे मी कसं करू, काय करू, कसं ठेवू। तर बघू शकता इथे मला थोडंसं बरं वाटलं, कारण की याच्याहून जास्त नाही, याच्याहून म्हणजे थोडंसं कमी आहे नाही माझ्याकडे, तर मला ही वीट परफेक्ट वाटली। तर तेच माझा हिशोब लावणं, अंदाज लावणं सुरू होता इथे की काय करू, कसं करू। आता हे म्हणजे थोडंसं पावलांच्या खाली येत होतं म्हणजे वस्त्र, तर त्यामुळे तर मी फायनली डिसाईड केलं की नाही, आता हे राहू देते मी, छान व्यवस्थित वाटत आहे। आणि आता मी कळस घेतलेला आहे, कळसात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि दोरा बांधून घेत आहे कळशाला। दोरा बांधल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे आता हळद, कुंकू, सुपारी, 1 रुपयाचा सिक्का, फुलं, अक्षिदा, दुर्वा, हे सगळं टाकून घेणार आहे। आणि कुरीमध्ये माझ्या मुली कुंकूच ठेवत नाही, त्या कुंकू म्हणजे रोज लावून जातात, कपाळाला लावून जातात, तर ते वाटीमध्ये काढून घेतात, तर ते कुंकूच नाही ठेवत कुरीमध्ये। तर बघा, इथे मी जास्त मोठं अष्टकमल काढणार नाही आहे, नाहीतर तुम्ही अष्टकमल तुमच्याकडे जागा असणार तर तुम्ही अष्टकमल काढू शकता। तर ही वीट छोटीशी आहे, त्यामुळे मी फक्त तांदूळाची रास टाकलेली आहे आणि हळद कुंकू वाहिलेले आहे जागेवर जिथे आपण कळश मांडणार आहे तिथे। तर अष्टकमलसुद्धा काढा।
मी नाही काढलेले आहे, कारण की म्हणजे ते अष्टकमल राहणार नाही, मिटून जाणार, कारण की मूर्ती हे लहान आहे. आपण जेव्हा हालवडुलव करू तर त्यामुळे मी नाही मांडलेलं आहे, अक्षिदाच मांडलेला आहे. तुम्हाला अष्टकमल काढायचं असेल तुम्ही अष्टकमल काढू शकता. तर बघा, ही फांद्या आणल्या होत्या, याला छान वॉश करून घेतलं. आणि इथे सुद्धा काय झालं, माझा नारळ खूप मोठा होता म्हणजे परफेक्ट होता असं नाही आहे, पण तो बसतच नव्हता, कारण की एक फांदीनं थोडीशी जाडी होती. तर तिला मी तोडून थोडंसं मग ॲडजस्ट केलं आणि बघत आहे की नारळ बरोबर बसला आहे का. कारण की एकदा आपण पूजेला बसलं तर आपण पुन्हा कळशाला हलवू नाही शकत. त्यामुळे अगोदरच बघितलेलं व्यवस्थित आहे की नाही आहे, तर अगोदरच बघून घ्या. म्हणून मी अगोदर बघून घेतलं आहे आणि नारळालासुद्धा हळद कुंकू लावून घेतलेलं आहे. आणि बघा, मुकुट म्हणजे परफेक्ट आहे. मला याच्याहून थोडा मोठा मुकुट घ्यायचा आहे, तर महालवर मला मिळाले नाही, जसे पाहिजे तसे मुकुट मिळाले नाही आहे. तर मी कधी बाय चान्स फ्युचरमध्ये कोल्हापूरला वगैरे गेले तर मी तिथून आणणार आहे कोल्हापूर आईचा मुकुट. तर मी 1-2 जणांना सांगितलं पण आहे की जाणार तर आणा म्हणून, कारण की मला तो मुकुट पाहिजे. तर तरीसुद्धा हा मुकुट खूप छान आहे आणि याचा चेहरा जो आहे, रोनक जे आहे मुकुटाची खूप छान आहे. असा मुकुट म्हणजे असं प्रेमळ वाटते. तर मला हा मुकुट खूप आवडला होता. तर बघा, आणि जेवढा मोठा तुम्ही मुकुटचा साईज घ्याल तर तेवढे मोठे तुम्हाला वस्त्रही घ्यावं लागणार आहे. तर माझे वस्त्र मुकुटाच्या हिशोबाने परफेक्ट आहे. तर इथे आता मी दागिने घालून घेत आहे. आणि आता एक माझा पार्सल मी बोलवलेला आहे दागिन्यांचा, तर तुम्हाला नेक्स्ट गुरुवारी दिसूनच जाणार तुम्ही देवी आईसाठी. आणि हे दागिने असं नाही आहे की देवांसाठी तुम्ही अलग दागिने ठेवू शकता, पण हे दागिने मी सुद्धा घालते आणि देवीलाही घालते, असं काही हरकत नाही. ती आपली आई आहे. पण मी विचार केला की हळूहळू मी देवी आईसाठी त्यांचे एक सेपरेट दागिने ठेवणार आहे. तर बघू शकता तुम्ही आता किती व्यवस्थित म्हणजे बसलेल्या आहे मूर्ती, आणि घट व्यवस्थित झालेला आहे, काही टेन्शन नाही आहे. आणि पावलंसुद्धा खूप परफेक्ट झालेले आहे, कारण की तिथे दिवे असल्यामुळे तर थोडंसं तर म्हणजे कमी जास्त होणारच आहे. आणि हे एक चुन्नी मी स्पेशली म्हणजे ह्या देवीसाठीच आणलेली होती, तर स्पेशली ह्या देवीसाठीच ठेवलेली आहे मी. जेव्हा केव्हा म्हणजे घट बसवणार तेव्हा ही ओढणी, तर या मुकुटासोबतच ही ओढणी ठेवून देत असते मी. तर बघू शकता म्हणजे ॲडजस्ट करत आहे. आणि एका साईडने काय होतं, तो ओढणी बाहेरच नव्हती निघत, ती अंदरच जात होती, कारण की आपण जे फांद्या लावल्या ना त्याच्यामुळे व्यवस्थित नाही बसत, तर त्या फांद्यामुळे ती मागच्या साईडला जात होती. तर कशी मस्त व्यवस्थित म्हणजे घट बसून झालेला आहे. आता बाकीचं जे आहे ते बसून घेते. तर इथे मी प्रसाद ठेवला, पाणी, दूध आणि खडीसाखर ठेवलेलं आहे. खडीसाखरमध्ये बताशासुद्धा ठेवणार आहे. आणि असे काचेच्या बाउलमध्ये मी खडीसाखर ठेवते, कारण की खडीसाखर प्रसादाला मी महाराजांना रोज देते थोडीशी तरी. तर इथे बघा पानं, आणि पानं फुलं तर पुष्कळ लागतात मला, पण आता कसं फुलं पुष्कळ आणले होते हवेनी, पण तेवढी जागा नसल्यामुळे मग मी अर्धे फुलं ठेवून दिले, दुसऱ्या दिवशी पण आपल्याला देवाला कामी येणार म्हणून. आणि हे बघा, माझे बाप्पा यांनासुद्धा वस्त्र घातलेलं आहे छान मस्त, तर ते हारामुळे दिसत नाही आहे. आणि बाप्पांनासुद्धा येलो कपडेच घातलेले आहे मी. त्यांचा मुकुटसुद्धा येलो आहे आणि कृष्णाला पण येलोच कपडे घातले, म्हणजे आज पूर्ण सगळ्यांना येलोच घातलेला आहे मी. तर छान वाटते. आणि माझ्या कुर्तीमध्ये बघू शकता तुम्ही येलो आहे. तर एका साईडला फळं वगैरे ठेवले, पूजा वगैरे मांडून झालेली आहे माझी, सगळं व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि दिवा मोठा याच्यासाठी ठेवला आहे की हा दिवा निरंकार जळत राहतो. तर आता आहे सगळ्यात शेवटचं काम म्हणजे रांगोळीचं काम. ते इथं रांगोळीचं काम करत आहे. आणि पिवळा रंग, रांगोळीमध्ये पिवळा रंगच टाकणार आहे, कारण की पिवळा, हिरवा, लाल, पांढरा हे कॉम्बिनेशन खूप छान वाटतो. आणि तुम्हाला माहीतच असणार, महालक्ष्मी आईला पिवळा रंग हा अतिप्रिय आहे.
माझं उंबरठ्याचं वगैरे पण लेपन वगैरे करून झालेलं आहे बाहेर. तर सकाळीच उंबरठ्याचं लेपन वगैरे करून घेतलेलं आहे. आणि कसं थोडंसं मी पूजेच्या अगोदर दोन केळ खाल्ले, कारण की मला औषध घ्यावे लागते सकाळी. त्यामुळे मी औषध 2 केळं खाऊन घेतलेले आहे, कारण की आज फराळाचं नाही करावं लागेल. एकच टाईम मीठ खावं लागते आणि संध्याकाळी आपण उपास सोडू त्यामध्ये मीठ तर राहणारच आहे. आणि इथे मला काहीतरी कमी वाटत होतं, तर तिथे मला मग खाजी पानं माझ्याकडे एक्स्ट्रा होते, तर मी इथे तोरण लावून घेतलेलं आहे. चौरंग पाटाला ते पानाचं चौरंग लावून घेतलेलं आहे. तर त्यामुळे काय झालं, रांगोळीला शोभा आली, कारण की पिवळा आणि लाल आणि व्हाईट होतं, तर तिथे तो हिरवा कलर खूप छान दिसत होता, बघू शकता तुम्ही. आणि आता आहे फुलाची तयारी. आता म्हणजे फुलं मांडून घेत आहे मस्त. तर कमळाचं फूल मिळालं नाही, तर फुलं अविनीच आणले होते, त्यांना तेवढं आयडिया नाही लागली. तर कमळाचं फूल मिळालं नाही मला, तर नेक्स्ट टाईम बघणार, मिळालं तर मी घेऊनच येणार. तर पांढरे फुलं खूप छान दिसत होते, तर पांढरे फुलं आणि असं कॉम्बिनेशन करून मी थोडंसं मधामधात पांढरे, कधी कुठे पिवळे कुठे लाल असं ठेवलेलं आहे. आणि चौरंग लहान असल्यामुळे मग मी म्हटलं आणखी समोर पाठ मांडणार तर खूप मोठं होऊन जाणार आणि नंतर मग आपल्या घरच्या देवांना हात वगैरे म्हणजे पुरणार नाही. त्यामुळे मग मी छोटीशीच पूजा मांडलेली आहे, साधी सिंपल छोटूशी. आणि साईडला बघू शकता स्टोरेज बॉक्स ठेवलेला आहे, नाहीतर तिथे मी मांडत असे चौरंग, पण त्याच्यामध्ये पुष्कळ सामान असल्यामुळे मी त्याला म्हणजे हलवलं नाही आहे. मी म्हटलं असो तिथेच. तर अशी पूजा मांडलेली आहे आणि इथे माझं सुरू आहे डेकोरेशन करणं. तर मला खूप विचारायला की मी असं करू तसं करू, मग मी म्हटलं राहू दे म्हटलं, कारण की तेच पण म्हणजे एका साईडला म्हणजे मधात ठेवलेलं होतं मी, तर मग ते मला एवढंच म्हणजे छान वाटलं. मग मी तर जास्त बजबज होऊन जाणार ते जास्त मी करणार, तर म्हणून मी अशी साधी सिंपलच रांगोळी टाकली आणि फुलं थोडेसे फुलांनी सजवून टाकलेलं आहे. तर माझा असाच विचार होता की मी कुठे कुठे फुलं चढवू, कुठे कुठे फुलं चढवू. काही ना काही म्हणजे शेवटपर्यंत काही ना काही थॉट येतच राहतात दिमागात, की असं राहिलं ते राहिलं. तर माझं सुरूच राहते आणि पूजा झाल्यानंतरही माझं काही ना काही म्हणजे तिथे सुरूच राहते, असं करू तसं करू. तर फळं वगैरे ठेवायला जागा नव्हती चौरंगपाटावर, तर मी असं माझ्याकडे प्लेट आहे तांब्याची, तर त्याच्यावरच ठेवून दिलेलं आहे मी प्लेटामध्ये. तर बघू शकता स्वामी महाराजांकडे पण फळं ठेवलेले आहे मी. तर ड्रॉप हे आणि हे जे कंटेनर आहे ना खूप 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 उपयोगी आहे. तर बघा ह्याप्रमाणे छान माझी पूजा वगैरे झालेली आहे. अशी साधी सिंपल माझी पूजा मांडणी केलेली आहे मी. आणि किती सुंदर वाटत आहे देवी आई, तुम्ही बघू शकता. आणि इथे पोती वाचणं सुरू झालेलं आहे. अगरबत्ती वगैरे धूप वगैरे करून घेतलेली आहे आणि पोती वाचत आहे, कारण की पोती वाचायला वेळ लागते. खूप मोठी म्हणजे जास्त मोठी नाही आहे, पण घरात मी एकटी असल्यामुळे कसं पोती वाचायला वेळ लागते. तर पूर्ण स्टोरी तर पटपट पोती वाचून घेतलेली होती. तर आणि मला स्वामी महाराजांची माळ आणि पुस्तक पण वाचायची होती, तर त्याला मला वेळच नाही मिळाला. तर मग मी विचार केला की ते मी रात्री वाचून घेणार. तर इथे मी बघू शकता माझी पूजा वगैरे झालेली आहे. ह्याप्रमाणे माझी पूजा मी अशी मांडून घेतलेली आहे. आणि तुम्हाला कसं वाटलेली आहे माझी पूजा नक्की सांगा. आणि आज मेन म्हणजे मी सगळ्या देवांना येलो कपडे घातलेले आहे. तर बघू शकता कृष्णाला पण येलो घातलेला आहे, महाराजांना पण येलो घातलेला आहे, येलोच कापड आहे. इथे सुद्धा महालक्ष्मी मातेला येलो, बाप्पांना सुद्धा मी येलो स्टॉल घातलेला आहे. आणि आपली पगडी पण येलोच आहे, सगळं येलो केलेलं आहे, रांगोळीसुद्धा येलो आहे आणि सगळे येलो आहे आणि खूप छान वाटत आहे. माझी माऊली खूप छान वाटत आहे, बघू शकता. आणि मला मुकुटा घ्यायचा आहे नवीन, पण इथे मला मिळाला नाही नागपुरात. तर मी कधी कोल्हापूरला वगैरे गेला तर मी नक्की मुकुटा घेणार आहे. तर अशी माझी पूजा.
श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाच्या नवी शुभेच्छा. कसे आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, तर तुम्हाला मार्गशीर्षच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर माझी पूजा झालेली आहे आणि विधी वगैरे सगळं व्हिडिओमध्ये मी सांगितलेलेच आहे. तर ह्याप्रमाणे माझी पूजा झालेली आहे, साध्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने. आणि मला खूप आवड आहे सगळ्या गोष्टी करायची. तर मी काही ना काही म्हणजे विचार करत राहते काय करू काय नाही. तर हा बॉक्स इथे होता म्हणून थोडीशी पूजा मी समोर मांडलेली आहे, कारण की बॉक्स होता आणि हा बॉक्स संपूर्ण भरलेला आहे सामानाने देवाच्या. त्यामुळे याला मी म्हणजे हलवलं नाही तर तो तुटला असता, त्याच्यामुळे मी हलवलं नाही त्याला. तर हा मी नवीन बॉक्स बोलवला होता, कारण की इथे देवाजवळ ह्या कोपऱ्यात पसारा होता. त्यामुळे मग आता हा पसारा पूर्ण ह्या बॉक्समध्ये गेलेला आहे आणि खूप व्यवस्थित वाटतो, कलरफुल आहे. किचनमध्ये कलरफुल वगैरे दिसतो, मस्त छान वाटतो. आणि अशी पूजा माझी झालेली आहे संपूर्ण. तुम्हाला माझी पूजा कशी वाटली नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. चला बाय. तर सकाळी माझी माळजप राहिली होती, तर मुली वगैरे शाळेतून आल्यानंतर मग मी त्यांना थोडा वेळ लेट जा म्हटलं ट्युशनला, तर अगोदर मी माळ जप करून घेते, कारण की माळ जप करताना उठता येत नाही, खंडित पडल्या पाहिजे नाही. त्यामुळे मग मी माळ जप करून घेत आहे. आणि निवेद्य वगैरे सर्व चढवून झालेला आहे संध्याकाळची. तुम्ही बघू शकता निवेद्य वगैरे चढवून झालेला आहे. सर्वांगी सुंदर वटशेंदुराची, कंठी गळते मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. जन्मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नाकरी तिरोली कोरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जगतो मुक्तो शोभतो भरा, रुजुटी नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव चरणीच्या घागरिया रुजू वाजती. तर आजचा संपूर्ण दिवस भक्तिभावाने आणि पूजेमध्ये असं उपासात सगळा असा गेलेला आहे. तर तुम्हा सर्वांना माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.